निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। होय, अहो आमासनी जे कळलंय तेच सांगाय आलतो। पण कोण करतंय हे आणि कशासाठी? दुसरं कोण? गुरुवाई आणि त्यांची माणसं। पण तुम्ही हे इथे का सांगायला आलात? ऐका नागनाथ, आता आम्ही काय तुम्हासनी परके हाय होय? हा, आता पद्मिनी ताईला आमचा विरोध होता, पण त्या दिवशी तुम्ही कबूल केला ना, मग विषय संपला नाही का? होय तर अहो आम्हाला कळलं तेव्हापासून रावेच ना। अहो म्हणून तर सांगाय आलतो पद्मिनी ताई, अहो तुमचं तिकडचं बी कुटुंब असेलच की। हा, अहो त्यांच्या जीवाला धोका आहे। चल गिरिजी। पद्मिनी, आता तूच बघ, तूच ठरव काय करायचं ते। नाही, मला जावं तर लागेलच, कारण वारुळ म्हणजे आमच्यासाठी आमचं सर्वस्व असतं। त्यात जवळपास माझे भाऊ बहीणही राहतात। पद्मिनी आई, तुला तिथे जाण्याची काही गरज नाही, मी उद्या जाऊन पाहून येईन। जालिंदर, तू नागनाथ ह्या मंत्रशक्तीची जी विद्या शिकवत आहेस त्याचे कार्य कसे सुरू आहे? माझं संपूर्ण लक्ष त्याच कार्यावर आहे गुरुदेव। नागनाथ देखील हळूहळू त्या गोष्टी आत्मसात करतो आहे। सर्वप्रथम त्याला जे अस्त्र शिकायचं आहे त्या गरुड अस्त्राला आव्हान करणं त्याला साध्य झालं आहे का? अजून तरी त्याला त्या गोष्टी साध्य झालेल्या नाही। मी त्याला गरुड अस्त्राचा बीज मंत्र शिकवलेला आहे। आता तो मंत्र सिद्ध करण्यासाठी साधना करणं हे त्याच्यावर अवलंबून आहे। मला असे दिसते आहे त्याला त्या साधनेला बराच वेळ लागणार आहे, पण असे होऊन चालणार नाही। त्याला आणखी एकाग्रतेने साधनेवर लक्ष द्यावे लागणार आहे, कारण मला त्याच्या समोर खूप मोठी संकटे उभे राहिलेली दिसतात। मग त्यासाठी मी काय करावं अशी आपली आज्ञा आहे गुरुदेव? नागनाथ हा तू तसा संकेत पाठव की त्याला ह्या साधनेत पुढे जायचं आहे। गरुड अस्त्राचा बीज मंत्र त्याला लवकरात लवकर सिद्ध करायचा आहे। होय गुरुदेव, मी प्रत्यक्ष भेटून त्याला तसं सूचित केलेलं आहे। नमस्कार बोपण्णा। नमस्कार। कसं काय येणं केलं? रंगप्पा महाराज, यवन आपल्या गावाच्या दिशेने यायला निघालेत। आमच्या कानावरही ती वार्ता आली आहे। यवनांचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही नगरात निरोपही धाडला आहे। निरोप पोचेपर्यंत उशीर व्हायला नको म्हणून श्रीपाद ह्या परिस्थितीत काहीतरी करू शकेल, अर्थात आपली परवानगी असेल तर। अहो काय बोलताय तुम्ही हे? आपण वेदशास्त्र संपन्न पंडित आहात। या बाबतीत आम्ही तुम्हाला काही सांगणं म्हणजे तुमचा अपमान करण्यासारखं आहे। अहो तुमचा तो नातू एवढंच पोरग श्रीपाद काय करणार आहे या आक्रमणाच्या संदर्भात? त्याने त्याच्या अंध बहिणीला दृष्टी दिली, अपंग भावाला बरं केलं, त्याच्यामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे हो। श्रीपाद आमचा नातू आहे म्हणून नाही बोलते, पण यवनांचा बंदोबस्त कसा होणार
ह्या काळजीत सगळेजण आहेत. हो, सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. आपण काय निर्णय घेताय ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अहो माई, तुम्ही कधी आलात? या ना आत या. नाही, नको. आम्ही यांच्याशी बोलायला आलोय. काय ठरवतात रंगप्पा? बोपण्णा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आपल्या गावाच्या रक्षणासाठी आम्ही नगरात निरोप धाडला आहे. नगरातून कुमक येते आहे. अहो, या गावाचंच काय, अवघ्या पंचक्रोशीचं रक्षण करू शकतो आम्ही. त्यासाठी तुमच्या नातवाच्या पायावर डोकं ठेवून सल्ले घ्यायची आमच्यावर अद्याप तरी वेळ आलेली नाही. या तुम्ही. अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा श्रीपादला भेटून घ्या ना. म्हणजे त्याचं म्हणणं काय ते ऐकून तरी घ्या. आम्हाला स्वतःची अक्कल आहे, ती कशी वापरायची ते आमचं आम्ही ठरवू. तुम्ही त्या ढवळाढवळ करू नका. घरातली कामं नीट करा. जा आमच्या स्नानासाठी पाणी काढा. निघा. आम्हाला सल्ले देत आहेत. नागनाथ, मला भेटायला ये. आत्या, काय पाहतेस? अरे मी काय पाहणार, तू साधना कशी करतोयस ते पाहते. दुसरं काय पाहणार? आई, ए आई. अरे तू हाका का मारतोयस आईला? मी काय केलं? हा, पद्मी आई, आई. अरे काय झालं? अशा हाका का मारत होतास? मला आता या क्षणी गुरुदेवांना भेटायला जायचंय. आत्ता? असं अचानक का बोलावलंय त्यांनी? माहित नाही, पण ते तिथे गेल्यावरच कळेल. निघतो मी. इथे फार वेळ थांबायला नको. थांब नागनाथ, मी काय म्हणते, तू एकटा नको जाऊस, कुणाला तरी सोबत घेऊन जा. नाही, मला तिथे एकट्यालाच जावं लागणार आहे. काय रे नागनाथ, कुठे निघालस? गुरुदेवांकडे. ठीक आहे, जा. काळजी घे. सरुताई, तू कुठे निघालीस? मी जरा पाटलीनबाईला भेटून येते. ते भिवाजी पंच आणि त्यांच्या घरातले आपल्या नागनाथवर डूक धरून असतात, माहिती आहे ना? हो माहितीये. आणि तरी सुद्धा तू त्यांच्याकडे चालली आहेस. मित्र नाही, शत्रू आहेत ते. कोण मित्र आहे कोण शत्रू आहे मला चांगलंच माहिती. काही गोष्टी आहेत ज्या मला जाणून घ्यायच्यात म्हणून जाते.
मी अशी का वागतेय हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, वेळ आल्यावर कळेल. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् शुभम भवतु. तस्मै श्री गुरवे नमः. नागनाथ, तुला इथे येण्याचा संकेत पाठवला त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. तुला लवकरात लवकर गरुडास्त्र मिळवायचे आहे. होय प्रभू, माझी साधना सुरू आहे. तुझी साधना अपुरी पडते. तत्काळ तुझ्याकडे गरुडास्त्र असणं आवश्यक आहे. होय गुरुवर, मी माझी साधना वाढवतो, कठोर साधना करतो. आपण मला आशीर्वाद द्या. त्यासाठी आता वेळ नाहीये. ये इथे माझ्या समोर बस. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. नागनाथ, तुला आता गरुडास्त्र अवगत झालेलं आहे. आता जालिंदरच्या मार्गदर्शनाखाली तू त्याची सिद्धता कर, त्याचा प्रत्यय घे. चल नागनाथ. श्रीपादची आई, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. मी पिंपळाला पाणी घालायला गेले होते. हो का? अहो, मी की दत्त महाराजांच्या मंदिरातूनच आले. ऐका ना, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हो का? अहो, मग इथं वाटेत कशाला बोलायचं? चला घरी चला. नाही नाही, इथेच बोलूया. काय सांगायचंय? हेच की आमचे हे तुमच्याशी ज्या पद्धतीने बोलले ना, त्याचं मनावर घेऊ नका. नाही अहो, मी आमच्या यांना सांगितलं, श्रीपाद साधा मुलगा नाही आहे, तो दैवी आहे. पण ह्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला एक सांगू का? आपली खूप जुनी नाती आहेत हो. ती फक्त टिकून राहायला हवीत इतकंच वाटतं. पण मला खात्री आहे, एक दिवस काकांना पटेल श्रीपाद नक्की कोण आहे ते. येत्या काय ग, झालं का दर्शन? हो, दर्शन झालं आणि भेटही झाली. कोणाची? देवाची? अरे,
एवढं कुठलं आलंय माझं भाग्य. सरस्वती ताई भेटली होती मला. मग त्यांचं पण तेच म्हणणं आहे का जे रंगप्पा महाराजांचं आहे? नाही नाही, अरे त्या बोलल्या ना मला की श्रीपादमध्ये दत्तप्रभूंचा अंश आहे, तो त्यांचाच अवतार आहे असं. त्यामुळे मला काय वाटतं, हा वाद फार विकोपाला नाही जाणार. मला नाही वाटत असं होईल. रंगप्पा आपल्या बायकोचं म्हणणं ऐकतील असं होणार नाही. प्रश्न हा आहे की लोक श्रीपादला दत्तावतार म्हणू लागलेत, याचा त्यांना त्रास होतोय. नाही हो, सरस्वती ताई बोलली आहेत रंगप्पा काकांशी. मला काय वाटतं, त्या नक्की रंगप्पा काकांचं मन वळवतील बघा. ते शक्य होणार नाहीये. रंगप्पा महाराज दत्तभक्त आहेत आणि त्यांचा अहंकार दुखवला गेलाय. माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कोणाची असूच शकत नाही असं त्यांना वाटतं. त्यात लोक मला महत्त्व देत आहेत, ते त्यांना सहन होत नाही. अगदी बरोबर, पण आता याला आपण तरी काय करणार आहोत? दादा, म्हणजे ते रंगप्पा तुझे शत्रू आहेत का? नाही ग, त्यांच्या मनात एक किंतु आहे. तो गेला की ते इतर लोकांसारखं माझ्याशी वागायला लागतील. श्रीपाद, बाळा हा किंतु जाणार तरी कसा रे? त्यासाठी मोठं काहीतरी घडावं लागेल आणि ते लवकरच घडेल. हे बघ बाळा श्रीपाद, जे काही घडणार असेल ना, त्यातून फक्त नाती तुटायला नकोत असं मला वाटतं. आई, केवळ नात्यांचा प्रश्न नाही, परंतु ह्या पंचक्रोशीवर खूप मोठं संकट येणार आहे आणि तुम्हाला त्याची कल्पना नाही. रंगप्पा महाराजांच्या हातात अनेक लोकांचे जीव वाचवण्याची जबाबदारी आहे. त्यांनी योग्य वेळी हालचाल केली नाही तर भीषण काहीतरी घडेल. श्रीपाद, त्यांचं सोड, तू काहीतरी कर, लोकांचे प्राण वाचव. रंगप्पा महाराजांनी दायित्व घेतलं आहे बाबा, आता त्यांनाच हे पार पाडावं लागेल. काय होणार आहे श्रीपाद दादा? अहो, पाणी. अहो, ऐकलत का? मला की नाही येताना आता श्रीपादच्या आई भेटल्या होत्या. त्यांना खरंच तुमच्याबद्दल खूप आपुलकी आहे. हो, तुम्ही त्यांना वडील स्थानी आहेत असंही त्या म्हणाल्या. अहो, ऐकताय ना? काय ऐकू मी तुझं? इथे माझ्या समोर काय वाढवून ठेवलंय तुला कल्पना तरी आहे का? अहो, काय झालं? हा लखोटा कसला आहे? यवनाने नगराला वेढा घातला. लूटपाट सुरू आहे तिथं. नगरातल्या राजांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते संपूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. आणि यवनाने तहाची बोलणी सुद्धा धुडकावून लावली. आता तो विक्राळ लोंढा आपल्याच पंचक्रोशीकडे निघालाय, लूटपाट करत, आगी लावत. अरे देवा, त्यांना थोपवता नाही का येणार? कसं थोपवणार?
जिथे नगरातला राजा अपयशी ठरला तिथे आपण काय करणार? आता हा दत्तप्रभूंचाच आसरा. मी दत्तप्रभूंना साकडं घालून येतो. अहो थांबा, ही वार्ता तुम्ही आधी गावात सगळ्यांना द्या. आपल्या सेवकांना घरोघरी निरोप द्यायला सांगा. म्हणावं निदान त्यांच्या महत्वाच्या गोष्टी वाचवण्याचा ते प्रयत्न तरी करतील. देऊया वार्ता, पण आधी मला दत्तप्रभूंच्या चरणी जायलाच हवं. नागनाथ, गुरुदेवांनी तुला शक्तिपाताने गरुडास्त्र दिलेलं आहे. आता तुला त्यांच्या आदेशानुसार गरुडास्त्राला आव्हान करायचे आहे. आदेश चालक निरंजनचा जय घोष कर. गरुडास्त्राचा बीज मंत्र म्हण. प्रथम तुला गरुड साह्यभूत होतील आणि मग तुला ते अस्त्र सिद्ध होईल. जशी आज्ञा गुरुदेव. आदेश अलख निरंजन. नागनाथ, प्रथम तुला गरुडाने दर्शन दिलेले आहे. आता हातात शस्त्र घे आणि मंत्र म्हणशील तर ते अस्त्र तुझ्या समोर प्रकट होईल. तुला गरुडास्त्र सिद्ध झालेले आहे नागनाथ. आता तुला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा हे अस्त्र प्रकट होईल. अहो, वंसा आल्या का? नाही, त्या गिरजा अक्कांकडे गेल्या होत्या ना, आल्या का तिथून? नाही ना, मी सुद्धा तिचीच वाट बघतोय. अहो, अशा का वागतायत वंसा? माझ्या बहिणीला काय झालंय ना तेच कळत नाही. आधी मला वाटायचं की मलाच फक्त असं जाणवतंय, पण तुम्ही पाहिलंत ना, त्या तिकडे जाताना पण कशा बोलल्या ते. हो, कधी त्या गुरुआईच्या कुटीकडे काय जाते, कधी त्या पाटलिणीच्या घरी काय जाते. कशाला कशाचं मेळच लागत नाहीये. अहो, पण हे सगळं थांबायला पाहिजे. गावात सुद्धा त्या फक्त गिरजा अक्कांकडेच जातात. मला तर भीती वाटायला लागली. पण कसं थांबवणार? बरं थांब, आता तिचा नवरा येतोय ना, ते आले की त्यांनाच विचारू ही अशी का वागते ते. अहो, मी एक बोलू का? मला तर बाई ह्या आपल्या सरुताई वाटतच नाहीये. गुरुदेव, आपल्या कृपेमुळे नागनाथला गरुडास्त्र अवगत झालेले आहे. हो गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे आणि जालिंदर नाथांच्या मार्गदर्शनाने मला गरुडास्त्राला आवाहन करता आलं आहे. मला त्याचा प्रत्यय घेता आला. आता नागनाथ, हेच गरुडास्त्र तुला योग्य वेळी वापरायचं आहे. तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट
आधीच ओळखून तुला त्याचा सामना करायचा आहे. हो गुरुदेव, जालिंदरनाथांनी मला त्याची कल्पना दिली आहे. तुला आता इथेच थांबायचं नाहीये. जालिंदरनाथ जी साधना तुला शिकवतील ती तू एकचित्ताने करायची आहेस. तुझ्या समोर प्रत्येक वेळी युद्ध असणार आहे. त्याच्यासाठी तुला सिद्ध होणं गरजेचं आहे. हो, मी त्यासाठी प्रयत्न करेन. शुभम भवतु. ए नागनाथ, गुरुआई तुझ्यावर लय तापली आहे बघ. आणि जरा जपून राहा, इकडं तिकडे हिंडू नग. आज तुझं काय खरं नाही बघ. थोड्याच दिवसाचा पाहुणा आहेस तू. लखू, खरं तर तू तुझा विचार करायला हवा. तुझ्या मागे उभी असलेली यमाची सावली मला दिसतीये. आजपर्यंत तू जी काही वाईट कर्म केली आहेत ती फिरून पुन्हा तुझ्याकडेच येणार आहेत. हे तसला काय सांगू नका मला. म्या नाही घाबरत तुला. बघशील तू, आजचा सूर्यास्त सुद्धा तुला पाहता येणार नाहीये. लवकरच तुझा शेवट होणार आहे. ए जा जा, मला नको भ्या दाखवू. आज कोणाचा बा जरी आला ना तर मला काय करू शकणार नाही. माझे शब्द लक्षात ठेव. ए बाई, तुला सांगितलं होतं इथं यायचं नाही म्हणून. कशाला आलीस तू इथं? तू आज जायचं नाही. मला अडवणार होय? वय, गुरुवाईने सांगितलंय कोणाला बी आज जाऊ द्यायचं नाही. मी जिचं रूप घेतलंय ती सरुताई, तिला एवढ्या दिवस आज जिवंत का ठेवलंय? हे मला काय ठाव नाही, पण म्या तुला आज जाऊ देणार नाही. मी तुला शेवटचं सांगते, मला आज जाऊ दे. ए, तू गुरुवाईची चाकर आहेस आणि तुला जे काम सांगितलं ना ते कर तू. गुरुवाई वाचव, वाचव गुरुवाई, गुरुवाई वाचव. ही नागिन येडी झाली आहे. गुरुवाई वाचव. कोण आलं होतं? गुरुवाई वाचव, वाचव गुरुवाई, 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 गुरुवाई वाचव. कोण ओरडतंय? बाहेर तर कोणीच दिसत नाहीये. काय झालंय नेमकं?
बरं वाटत नाहीये का? अहो काय झालं? अहो बोला की लवकर. असं काय हडळ बघितला वाणी करतायसा? गिरजे गिरजे आपलं काही खरं नाही. मरणार आपण मरणार. अहो येड लागलंय का? काय झालंय? गुरु आईचा लकू तोंडाला फेसून मरून पडला होता. मरून पडला? कुणी मारलं त्याला आणि का मारलं? गिरजे आपलं काही खरं नाही. गिरजे आपलं काही खरं नाही. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अगं बोल ना. काही महत्वाचं आहे का? म्हणजे मला एक गोष्ट जाणवली आहे, तीच तुम्हाला सांगावीशी वाटली. सांग ना. आपल्या सरुताई आहेत ना, त्या घरात आल्या की एक वेगळ्या प्रकारचा गंध जाणवतो मला. गंध जाणवतो म्हणजे? म्हणजे नागलोकात प्रत्येकाचा एक विशिष्ट गंध असतो. तोच गंध सरुताई घरी आल्यावर मला जाणवतो. नागलोकातला गंध? काहीही काय. अहो बहीण आहे ती माझी, आणि ती कधी गेली नागलोकात? अहो तिला माहिती तरी आहे का नागलोक? अहो इथे तिला तिच्या माहेरी यायला आधी वेळ नव्हता, आत्ता आली आहे. ह्या बघा आल्याच त्या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. सरुताई, अहो कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती वेळ झाले वाट पाहतोय तुमची. तिचं ना काहीतरी बिनसलंय. गेल्या त्या. आता माझं ऐका. मी घरात असताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा गंध जाणवतो. हो जाणवतो, पण का? आता एक काम करा, तुम्ही सरुताईंच्या खोलीत जा आणि पहा की तसाच गंध जाणवतोय का. हे तुमचं काहीतरीचा. अहो ती म्हणतेय तर काहीतरी नक्कीच कारण असेल. हे दत्त प्रभू, आजवर या पंचक्रोशीची काळजी वाहत आलो. आपल्या कृपेने सारं मंगलच होत आलं. मग आज हे कसलं अभद्र संकट सामोरं येऊन उभं ठाकलं आहे. काय करू गुरु माऊली, तुम्हीच मार्गदर्शन करा. लोकांचे प्राण धोक्यात आहेत. स्त्रियांचं शील सुरक्षित नाही, पशूंच्या कत्तली होतील, यवनांचं आक्रमण होईल, माझे हात तोकडे, माझं मनुष्यबळ कमी पडेल. गुरु माऊली काय करू? आपणच मार्ग दाखवा गुरु माऊली, आपणच मार्ग दाखवा. गुरुदेव दत्त. गुरुदेव श्रीपाद तू इथं? हे कसं शक्य आहे? दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद इथेही दिसायला लागला. मला भ्रम झाला असणार. लोक बोलतात म्हणून तेच माझ्या मनात राहिला. हे शक्य नाही. गुरु माऊली
आता समय फार थोडा राहिला. अभद्र संकट डोक्यावर आहे. आशीर्वाद असू द्या गुरुमाऊली, आशीर्वाद असू द्या. मीच दत्त आहे, पण हे तुला समजत नाही. वेळेला एक नावाडी जागेवर उपस्थित नाही. कामचुकार कुठले? त्यांना हेही समजत नाही की स्वतः आम्ही इथे आलो आहोत. शीघ्रतेने चल आता. भव पार करून न्यायचं तर माझ्यावर श्रद्धा ठेव रंगप्पा. श्रीपाद! श्रीपाद, बाळा किती वेळ झाला ध्यान लावून बसलायस? परमेश्वर कोणत्या रूपात आहे हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तो झाडा फुलात, पाण्यात, हवेत सगळीकडे आहे, पण तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समोरही येतो. त्यावेळी आपल्या मनात कोणतीही शंका आली किंवा भ्रम झाला तर सगळं संचित तिथेच संपून जातं. मग पुन्हा नव्याने सुरुवात होते. श्रीपाद, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, पण हे आत्ताच का सांगतोय? मला आता एक प्रसंग दिसला म्हणून असं म्हणालो. बाळा, तू कधी काय बोलशील ना याचा नेम नाही बघ. बाळा, तुला भूक नाही करे लागली? तहान भूक हरवली आहे माझी. का? काय झालं? मी विचार करतोय, मी काय केलं म्हणजे यवनांना माघारी पाठवता येईल. श्रीपाद, मला खरंच खूप काळजी वाटतेय रे. आता काय होईल, कसं होईल सगळं? रंगप्पा महाराजांनी मला एकदा सांगितलं की मी करेन काय करायचं ते. हे आता त्यांना कसं सांगायचं? आधीच त्यांचा तुझ्यावर राग. सरुताई, अगं काय आहे? असं का अवतार करून बसली आहे? वंस, ऐकलत का? अगं तुला माहिती आहे ना उल्हासराव येणार तुला भेटायला. काय? हे येणार आहेत? काय येतात? अहो वंस, तुम्ही इथे आल्याची ख्याली खुशाली त्यांना कळवली नाही. आणि बायको इथे म्हटल्यावर नवरा येणारच ना. कधी येणार आहेत? आणि मला का सांगितलं नाहीत तुम्ही? अगं सांगितलं होतं की तुझ्या खुशालीचा निरोप तिकडे पोचला नाही म्हणून येत आहेत उल्हासराव इकडे.
विसरले असतील. मला नाही आठवत. कधी सांगितलं होतंस रे तू? बरं, आता आपण वादच करत राहणार आहोत का? जा बरं, तू आधी आवरून घे. हो, मी तुम्हाला पाणी काढून देते. आणि तिला गरमागरम जेवायला सुद्धा वाढ. हो, वंस या. खरंच की पद्मिनी म्हणाली तसं कसलं तरी गंध जाणवतो इथे. सोड सोड मला. सोडतेस का? सोड. कोण आहेस तू आणि मला मारायला का आलीयस? हे बघ, मी शांत आहे ह्याचा अर्थ मी तुला काही करू शकत नाही असा नाहीये. गुरुदेव, मी गरुडास्त्र वापरतोय. मला असं वाटतंय नागनाथ संकटात आहे.